नमस्कार मंडळी. तर आज आम्ही निघालो आहे अहिल्यानगर आणि छत्रपती संभाजीनगर यांच्या मधोमध वसलेली तीर्थक्षेत्र देवगड या ठिकाणी. देवगड हे नेवासा तालुक्यात स्थित आहे. अहिल्यानगरपासून जवळच असलेले हे पवित्र क्षेत्र म्हणजे भूलोकावरील स्वर्गच म्हणता येईल. हे देवस्थान परमपूज्य श्री किसनगिरी महाराज यांनी स्थापन केलेले आहे आणि या क्षेत्राचा विकास भास्करगिरी महाराज यांनी केला आहे. तर असा 72 किलोमीटरचा प्रवास करून फायनली आम्ही आलो आहोत देवगडला. अनसुया अत्री सुकुमारा दत्त दया घन दयावरा. हे पाहू शकता तुम्ही, येथील कमानच या मंदिराच्या भव्य दिव्य स्वरूपाची कल्पना देते. इतकी ही सुंदर आणि मनमोहक आहे. देवगडला प्रत्येक गुरुवारी, एकादशी, दत्त जयंती या दिवशी किसनगिरी महाराज यांचा पुण्यतिथी उत्सव खूप मोठ्या प्रमाणात साजरा होतो आणि त्यामुळेच येणाऱ्या भक्तांसाठी भक्तनिवासाचीही सोय केलेली आहे. संपूर्ण देवगड मंदिराची वास्तू ही अत्यंत देखणी असून प्रमुख आकर्षण दत्त मंदिर आहे. अत्यंत सुंदर असे बांधकाम आणि भरपूर वृक्षसंपदा यामुळे हा परिसर प्रेक्षणीय आहे. या संपूर्ण भव्य मंदिराचे बांधकाम राजस्थानातून आणलेल्या दगडातून पूर्ण केलेले आहे. मंदिराचे फरशी कामही संगमरवरी असून मंदिरात सोनेरी कळस आहे. तसेच हा मंदिर परिसर पवित्र स्पंदनाने आणि मंगल वातावरणाने भारावल्यासारखा वाटतो. पुढेच दत्तगुरूंना प्रिय अशी गाय माताही आहे. मूर्तीची व्हिडिओ शूट करण्यास अलाउड नव्हते म्हणून ते मी घेऊ शकले नाही, पण येथील मूर्तीसमोरून हटावीसेच वाटत नाही. इतकी ही जिवंत आणि जागृत असल्याचा भास होतो. या मंदिर परिसरात शनी महाराज, मारुती, गणेश व कार्तिक स्वामी यांची मंदिरे आहेत. सोबतच इथे किसनगिरी महाराज यांची समाधीही आहे. हा आहे प्रवरा नदीचा सुंदर घाट. या ठिकाणी खूप वृक्षारोपण करण्यात आलेले आहे. तसेच इथले वातावरणही खूप छान आणि आल्हाददायक वाटते आणि इथे नौका विहाराचीही सोय उपलब्ध आहे. हे मासे पाहू शकता तुम्ही, किती छान आणि सुंदर आहेत. इथे आलेले पर्यटक त्यांना काही ना काहीतरी खायला टाकत होते, त्यामुळे आम्हीही त्यांना आमच्याजवळ जे प्रसाद म्हणून पेढे होते तेच खायला दिले. इथे थोडा वेळ बसून आम्ही निघालो नौका विहार करण्यासाठी. नौका विहाराचे चार्जेसही खूप कमी होते. ही पाहू शकता तुम्ही, ही सुंदर नारळांची झाडी आणि ही नेथळ खळखळणारं पाणी पाहून मन अगदी प्रसन्न होऊन जाते. मला तर इथे येऊन खूप छान वाटत होते. मला तर हा नौका विहार खूपच आवडला. तुम्हीही कधी इथे आलात तर नौका विहार नक्की करा. नौका विहार झाल्यानंतर आम्ही निघालो प्रसादालयाकडे. तिथे आम्ही भोजन केले. भोजन करून आम्ही निघालो पुढच्या प्रवासाला. आणि जाता जाता ही कमान डोळ्यात साठवून घेतली. आणि आता आम्ही निघालो आहे भारतातले सुप्रसिद्ध असलेले तीर्थक्षेत्र श्री शनी शिंगणापूर येथे. अहिल्यानगर जिल्ह्यातील शनी शिंगणापूर हे एक स्वयंभू जागृत देवस्थान आहे. शनिदेव येथे काळ्या पाषाण स्वरूपात विराजमान आहेत. तिथे गेल्यानंतर शनिदेवांना तेल अर्पण करण्याची प्रथा आहे, म्हणून आम्हीही काळे तीळ, उडीद आणि तेल घेतले. या गावात चोरी होत नाही अशी अढळ श्रद्धा आहे. जेव्हाही तुम्ही इथे जाल तुम्हाला इथे गर्दीच पाहायला मिळेल आणि गर्दी असल्यामुळे इथूनच आम्ही तेल अर्पण केले. शनी शिंगणापूर हे एक श्रद्धेचे आणि महत्त्वाचे केंद्र असून शनिवारी आणि शनिप्रदोष व्रताच्या दिवशी मोठी गर्दी असते. शनिदेवांना निवारा आवडत नाही, त्यामुळे या पाषाण शिळेवर कोणताही निवारा नाही. तुम्ही पाहू शकता किती सुंदर ही मूर्ती आहे आणि ही मूर्ती स्वयंभू आहे. पुढे जाऊन आम्ही ही नारळाची बर्फी घेतली, जो इथे प्रसाद म्हणून मिळतो. मंदिर परिसरात अजूनही छोटी छोटी मंदिरे आहेत ज्यांचे तुम्ही दर्शन घेऊ शकता. लहान मुलांसाठी विविध खेळण्यांचे दुकानेही इथे आहे. इथे यंत्र, सूर्ययंत्र अशा देवांचे साधनही मिळतात.
आणि कडेही इथे खूप छान मिळतात. थोडीफार खरेदी करून आम्ही निघालो परतीच्या प्रवासाला. तर असा होता हा देवगड आणि शनिशिंगणापूरचा ब्लॉग. कसा वाटला हे तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. आणि हो, जाता जाता इथे पांढरीच्या फुलाची भेळही सुप्रसिद्ध आहे, जी तुम्ही ट्राय करू शकता. तर मंडळी, व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.